मुंबईमध्ये आपण बघतोय सकाळपासूनच अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे। सायन्स सर्कल परिसरात पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एक झाड रस्त्यावर कोसळलं। या घटनेत एका गाडीचं नुकसानही झालं। अचानक ही दुर्घटना घडली, त्यामुळे काही काळ वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती। प्रशासनाकडून झाड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। मुंबईमध्ये पावसाला मुसळधारपणा आता सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो तर आता इकडे आपण सायन्स सर्कलला आहोत आणि सायन्स सर्कलला समोर एक झाड पडलेलं आहे आणि झाड खऱ्या अर्थानं आपण सायन्स सर्कलला आहोत। सायन्स सर्कलचं गार्डन जर आपण बघितलं तर त्या गार्डन मधलाच तो एक झाड आहे जो आता पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सायन्स सर्कलच्या मधोमध तो पडल्यामुळे गोष्टी आपण बघू शकतो। थोडा ट्रॅफिक जाम आले, पोलिसांच्या 2 गाड्या सुद्धा इकडे आल्या। त्यासोबत आपण बघू शकतो तर ज्या गाडीवर हा संपूर्ण झाड पडला आहे ती गाडी आपण बघू शकतो। गाडी जर या झाड पडल्यामुळे या गाडीचं जे पहिलं बोरं असतं ते संपूर्णपणे खऱ्या अर्थानं खाली आलेलं आहे। एकंदर पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस मुंबईच्या अनेक परिसरात पडतोय आणि आता सकाळपासून शांत असलेला पाऊसला पडतोय आणि गाडी जर आपण बघितली गेली तर पुन्हा एकदा आपण गाडी बघूया। गाडीचा जो पहिला भाग आहे त्याच्यावर वर झाड पडल्यामुळे आता या झाड पडल्यामुळे हा पूर्ण भाग जो आहे तो संपूर्णपणे खाली उतरलाय। होंडा सिटी किंवा होंडा सिविक ही गाडी आहे आणि तिकडे जर आपण बघितलं गेलं तर आता इकडे आता आपण बघितलं तर झाड जे आहे तर सायन्स सर्कलला आहे आणि सायन्स सर्कलच्या मधोमध आता झाड पडल्यामुळे आता ट्रॅफिक जाम होऊ नये ह्याची काळजी पोलीस सुद्धा घेताना दिसत आहेत। पण मात्र या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यासोबतच आता झाड जे आहे ते पडल्यामुळे आता गाड्यांचं पण नुकसान आपल्याला होताना दिसतंय। विकास सोबत श्रेय सावंत, पुढारी न्यूज मुंबई। सायन्स सर्कलला एक झाड पडल्यामुळे ज्यांची गाडीचं नुकसान झालंय आपण ते बघू शकतो। आपण त्या गाडीच्या ओनर यांच्याशी बातचीत करणार आहोत कारण ते गाडीचं बसले आहेत। सर कितने बजे सब चीज हुई, क्या कहना है? अभी तुरंत सर्कल से टर्न मारा था, अभी अचानक झाड़ गिर गया। पर ये जो आपके साथ जो हुआ है उसके बारे में क्या कहना चाहेंगे? अगर झाड़ गिरा है तो गाड़ी का बड़ा नुकसान हुआ है आपका? नुकसान तो हुआ है, नुकसान तो हुआ है। पर कहीं ना कहीं बहुत जगह पे ऐसी चीजें हो रही है, ऐसा लग रहा है आपको? बहुत जगह हो रहा है लेकिन सबका अपना अपना जगह, लेकिन ये टर्निंग में है ना। टर्निंगला पुन्हा एकदा आपण झाड बघूया। ते झाड संपूर्ण झाड जे आहे ते आता इकडे पडलेलं आहे आणि त्या कारणाने कुठे ना कुठे गाडीचं मोठं नुकसान या संपूर्ण परिसरात ही गाडी होती आणि आत्ताच जस्ट ही गाडी इकडे आली होती आणि त्याच्यावर हे झाड पडल्यामुळे आत्ता नुकतंच हे झाड पडलं आणि आता सतर्कतेचा इशारा पोलीस सुद्धा करतात। पोलिसांचा मोठी गाडी सुद्धा इकडे आलेली आहे आणि किती वाजता झाड पडलंय काय सांगा? 10 मिनिटं झाले फक्त दादा। नशीब ते गाडीवाल्याचं आणि बाईकवाल्याचं। बाईकवाला वाचला, बाईकवाला पुढे गेला आणि ह्याच्यावर पडली गाडी आणि आम्ही लोक इथं चायच पित होतो। चाय पिता पिता वादळ आलं, वादळामध्ये झाड पडलं। ते तिकडची एक फांदी पडली, इथे एक फांदी पडली। अच्छा, तुम्ही बघू शकता एकंदर पाहायला गेलं तर तिकडे ते झाड आहे आणि त्या झाड आता पडलेलं आहे। सायन्स सर्कलच्या मधलं जे गार्डन आहे तिथे ते झाड पडल्यामुळे आता गाडीचं नुकसान आपल्याला मोठ्या प्रमाणावर झालेलं पाहायला मिळतंय। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आहे की आताच्या घटकेला गाडीचं नुकसान मात्र झालंय। मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये आज मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सकाळपासून कोसळताना दिसतोय। विकास सोबत श्रेय सावंत, पुढारी न्यूज मुंबई।